भोपाळमधल्या सेंट्रल जेलमधून पळून गेलेल्या 8ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आलंय। भोपाळमधल्या इटखेडी गावात या दहशतवाद्यांचे एन्काउंटर करण्यात आलं। हे 8ही दहशतवादी सिमीचे होते। शेख मुजीब खालिद, मजीद, अकील खिलजी, जाकीर, महबूब, अमजद और सलीक अशा फरार झालेल्या दहशतवाद्यांची नावं होती। जेलची भिंत तोडून आणि सादरीच्या मदतीनं या दहशतवाद्यांनी हा पळ काढलेला आहे। या दहशतवाद्यांनी बनावट चाव्याही तयार केल्याची माहिती आहे। दहशतवाद्यांनी जेलच्या शिपायाची हत्या केली आणि एका शिपायाला दोरखंड बांधून ठेवलं आणि मग या दहशतवाद्यांनी हा पळ काढला। त्यांच्यापैकी काही अतिरेक्यांनी याआधी खांडवा जेलमध्ये असतानाही पळण्याचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर जेलच्या 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात देखील आलंय। याविषयी महत्त्वाची माहिती आणि ही दृश्य देखील आपण बघू शकतो। भोपाळमधून आलेली आहे। जेलची भिंत तोडून हे आतंकवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते। मात्र आपण बघतोय की आता पोलिसांना यश आलेलं आहे आणि 8 आतंकवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। हे दहशतवादी आंतरराष्ट्रीय विषयाचा अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपल्याबरोबर आहे। शैलेंद्रजी, एकूणच आपण हा संपूर्ण प्रकार बघितला असेल। खरं तर भोपाळचं जेल म्हणजे भारतातलं पहिल्या नंबरचं ISO प्रमाणित जेल असं म्हटलं जातं। तरी देखील सुरक्षेला चुकवत हे 8ही दहशतवादी तिथून पळून जाण्यात कुठेतरी यशस्वी झाले। मात्र त्याचबरोबर पोलिसांनी नंतर अतिशय उत्कृष्ट असं काम केलं। एकूणच काय वाटतं, कशा तऱ्हेने हे एन्काउंटर करण्यात आलं असेल? प्रथम तर या सगळ्याच गोष्टीची कमालीची चिंतापूर्ण प्रकार घडला। आता याची मॅजिस्ट्रेट लेवलला जेव्हा इन्क्वायरी होईल त्यातनं बऱ्याचशा गोष्टी ह्या समोर येतील। परंतु एक अत्यंत महत्वाची बाब आहे की आपण ह्या संपूर्ण घटनेकडे केवळ अलिप्त दृष्टिकोनातून पाहून चालणार नाही। अगदी नुकतंच जे ISIचं एक स्पाय रॅकेट हे उघडकीला आलेलं आहे। या स्पाय रॅकेटमध्ये उत्तरेतल्या अनेक राज्यांमध्ये ISIचे हेर हे उपस्थित होते आणि त्यामध्ये भोपाळचा उल्लेख हा प्रामुख्याने पुढे येत होता। आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ह्या 8ही दहशतवादी जे होते हे कशा पद्धतीने जेलच्या बाहेर पडले, त्यांना कशा पद्धतीने शस्त्रास्त्र उपलब्ध झाले, ते बेडशीटच्या माध्यमातून पडले होते, त्या बेडशीट त्यांना कशा उपलब्ध झाल्या, त्यांनी दिवाळीची रात्र कशा पद्धतीने साधली, असे अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित होणार आहे। आणि ह्या सगळ्या प्रश्नांचं जो ISIचं हेरगिरीचं रॅकेट आहे आणि त्यातले काही हेर हे भोपाळमधनं ताब्यात घेण्यात आले होते, हे संपूर्ण प्रकरणाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही। हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आता पाकिस्तानला किंवा लष्कराला आणि ISIला जैश ए मोहम्मद असेल किंवा लष्कर ए तय्यबा असेल यांच्या माध्यमातून इन्फिल्ट्रेशन करून काश्मीरच्या माध्यमातून भारतात येणं अवघड आहे। त्यामुळे त्यांना लोकल जे भारतातले आहेत, जे त्यांचे सिम्पथायझर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांना अंजाम देणं हे त्यांचा मेन त्यांचं टार्गेट आहे। त्यामुळे ते जाणीवपूर्वक अशा स्वरूपाने लोकल नेटवर्क पुन्हा एकदा जागृत करण्याचा किंवा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि त्या दृष्टिकोनातून हे जे संपूर्ण 8 दहशतवादी होते की ज्यांचा अनेक बॉम्ब ब्लास्ट मध्ये हात होता, ज्यांचं एक्सपर्टीज आहे, त्यांचं त्याच्यामध्ये ट्रेनिंग झालेलं आहे, अशा लोकांना पुन्हा एकदा बाहेर काढून लोकल नेटवर्क पुनरुज्जीवित करण्याचा हा एक मोठा प्लॅन असू शकतो। त्यामुळे आपल्याला या सर्वसमावेशक दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहावं लागेल। अगदी शैलेंद्रजी, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही हात ठेवलाय। जसं 2014च्या पुण्याच्या फरासखाना स्फोटामध्ये या आरोपींचा हात होता। ज्या तऱ्हेने सिमी संघटना आहे जी कार्यरत करते, कुठेतरी ती पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न, पुन्हा त्याच्यामध्ये बळ आणण्याचा प्रयत्न आणि मोठे कट रचण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? काय वाटतं आपल्याला? या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे। याचं कारण असं आहे की आता पाकिस्तानला ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की ते भारतीय लष्कराचा समोरासमोर सामना करू शकत नाही आणि जो करू शकले असते ते तर त्यांनी आपल्या सर्जिकल स्ट्राईकचं प्रत्युत्तर दिलं असतं, परंतु त्यांनी तसं दिलेलं नाहीये। परंतु त्यांना भारताला दहशतवादाच्या माध्यमातून सातत्याने धोका पोचवायचा आहे आणि भारताला जखमा तयार करायच्या आहेत। त्यांची ही पारंपरिक धोरण आहे। आणि आता राहील शरीफ जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवरती सर्जिकल अटॅकमुळे एक प्रकारचा ठपका निर्माण झालेला होता। तो काढण्यासाठी म्हणून ते भारतावरती अशा स्वरूपाचे दहशतवादाच्या माध्यमातून प्रतिहल्ला करणार अशा स्वरूपाची शक्यता होती। परंतु आपलं आता लाईन ऑफ कंट्रोल वरती आपली गस्त ही एवढी तीव्र आहे की त्यांना इन्फिल्ट्रेशन करणं शक्य नसल्यामुळे आता भारतामध्ये जे ISIचे हस्तक आहेत आणि ही संख्या मोठी असण्याची शक्यता आहे, कारण 2013 ते 2016 या 3 वर्षाच्या काळामध्ये 46 ISIचे
हेर हे भारतामध्ये पकडले गेलेले आहेत आणि अजूनही असंख्य हेर भारतात असतील आणि हेच हेर सिमी सारख्या संघटनांच्या संपर्कामध्ये राहून आपल्या कारवायांना अंतिम रूप देत असतात. त्यामुळे आपल्याला ह्या संपूर्ण प्रकरणाकडे एका सर्वसमावेशक दृष्टिकोनातून पाहावं लागणार आहे आणि याची कडक इन्क्वायरी करावी लागणार आहे की हे लोक बाहेर कसे आलेत. त्यामुळे याच्यामध्ये कोणी इन्सायडर आहेत का, हे जे इन्सायडर असतील हे ISI चे हेर आहेत का, या दृष्टिकोनातून देखील विचार करावा लागेल. अगदी खरं आहे. अतिशय महत्त्वाच्या विचारांवर आणि वैशिष्ट्यांवर आपण प्रकाश टाकला. शैलेंद्र देवळणकर, परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक आपल्याबरोबर होते. सिमी या संघटनेचे, स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया या संघटनेचे हे 8ही आतंकवादी होते. फराज खाना स्फोटामध्ये खास त्यांचा हात होता. मात्र आज सुबह 2 बजे करीब सेंट्रल जेल भोपाल से 8 जो कैदी थे ये लोग फरार हुए थे। इसके लिए तुरंत बहुत ही गंभीर प्रकरण था। सभी जगह सर्च पार्टीज और जो हम लोग जितने भी पेट्रोलिंग और जो हम लोगों का पॉसिबिलिटीज थी उन पॉसिबिलिटीज से वर्क करते थे। एक इनपुट मिला था इसमें, उस इनपुट पर वर्क करने के लिए जो जिला पुलिस भोपाल की टीम थी और CTG और STF वाली भी टीम्स थी, इन तीनों ने मिलकर जो है इन 8 आरोपियों को जो है वो लोकेट कर लिया था। आरोपियों द्वारा जो है इसमें भागने के प्रयास करने के चक्कर में उनके द्वारा फायर किया गया। पुलिस द्वारा आत्मरक्षा जो फायर किया गया उसमें ये 8 आरोपी जो है वो यहाँ पर मड़ीखेड़ा पठार एरिया है अचारपुरा के पास में, वहाँ पर ये सारे जो है इन लोग की डेथ हो गई। सर इनके पास भी हथियार थे जिसमें स्थानीय आदमी ने आके दिया था। इनके पास हथियार थे, क्रॉस फायरिंग हुई थी और पुलिस की टीम ने और CTG और STF वालों ने बड़ी बहादुरी के साथ एक इतने गंभीर अपराधियों को लिक्विडेट किया। ये सारी चीजें जो है मैं आपको इन्वेस्टिगेशन के दौरान आने वाली चीजें हैं। मैं आपको इस वक्त सिर्फ ये बता सकता हूँ कि ये बहुत ही एक बड़ी चुनौती जो थी जिसको भोपाल पुलिस STF और CTG के साथ मिलकर इन लोगों ने जो है इस चैलेंज को जो है बहुत अच्छी तरह से एक्सेप्ट करके उसको झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।